ओके, सगळ्यांनी एकदा थंब द्या. माझा आवाज येत असेल तुम्हाला तर. फ्रेश मूड मध्ये आज आपण आपलं लर्निफाय अकॅडमीचं नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीचं ऑनलाईन उन्हाळी शिबिर आज आपण सुरू करतोय. मला माहिती आहे तुमच्या परीक्षा संपून तुमचे रिझल्ट्स लागलेत. वर्षभर तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, सगळेजण लवकर उठलेला आहात. बऱ्याच पालकांचं असं म्हणणं आलं की सर आमची मुलं वर्षभर लवकर उठतात आणि उन्हाळी सुट्टीत तरी त्यांना आराम हवा. पण येणारा काळ जो आहे तो खूप स्पर्धात्मक आहे. त्यासाठी जो झोपला तो झोपला आणि जो जागा आहे तो जागाच राहणार आहे. तोच आपलं लक्ष, इच्छित लक्ष गाठू शकणार आहे. म्हणून असं म्हणतात की युद्धबंदीचा काळ, त्या काळात जो घाम गाळतो, जो सैनिक घाम गाळतो त्याचं रक्त कमी सांडलं जातं युद्ध काळात. अगदी ह्याचमुळं आज आपण या ठिकाणी सगळेजण इतक्या उत्साहानं आलेले आहात. बऱ्यापैकी आम्ही दिलेल्या सगळ्या सूचना तुम्हाला लक्षात आलेल्या आहेत. मी आज तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवणार आहे आणि इंट्रोडक्टरी सेशन म्हणून आजचं आपलं सेशन होणार आहे पहिलं. मला असं वाटतं अजून 3 मिनिट आपण वेळ देऊया, कारण हा आजचा आपला पहिलाच दिवस आहे. बऱ्याच जणांचे टेक्निकल इश्यूज असतात, कुणाचं ऍप ओपन होत नसतं, कुणाचं इंटरनेटचा पण इश्यू असू शकतो. मला असं वाटतं की अजून 3 मिनिटं आपण, आज पहिला दिवस आहे म्हणून देऊयात. पण उद्या बरोबर 5 मिनिटं अगोदर आपलं सेशन सुरू होईल आणि बरोबर 7 वाजता आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार. मी पुनश्च एकदा सांगतो, सर्वांचे माईक आणि व्हिडिओज हे सुरुवातीला 3 दिवस बंद असतील. आपली ही ऑनलाईन सेशनची जी काही प्रोसिजर आहे ती तुमच्या लक्षात येईस्तोवर आपण हे सेटिंग असेच कायम ठेवणार आहे. बऱ्यापैकी उपस्थिती आहे. खूप सुंदर असा प्रतिसाद तुम्ही आम्हाला अगदी अल्प काळात दिलात. ओके, बरोबर 7:10 झाली आहेत आणि अपेक्षेप्रमाणे उपस्थिती आहे. मी आजच्या सेशनला आपल्या सुरुवात करतोय. गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा. लर्निफाय अकॅडमी आयोजित नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीचं जे हे ऑनलाईन उन्हाळी शिबिर आपण घेतोय 2025 आणि 26 ह्या येत्या शैक्षणिक वर्षासाठी, या शिबिरामध्ये मी होस्ट किशोर पवार आपल्या सगळ्यांचं ह्या सेशनमध्ये मी सहर्ष असं स्वागत करतो. लर्निफाय अकॅडमी काय आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे आणि बरीच नवीन लोक आपल्याला यावर्षी जॉईन झालेली आहेत. तरी पण ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना जे नवीन जॉईन झालेत त्यांच्यासाठी लर्निफाय अकॅडमीचा परिचय करून देणं या ठिकाणी मला अपरिहार्य वाटतं. म्हणून सर्वप्रथम आपण लर्निफाय अकॅडमी काय आहे हे आपण पाहूया. लर्निफाय अकॅडमी ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर अशी अकॅडमी आहे. गेले वर्ष झालं आपण ह्या लर्निफाय अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि यामध्ये त्यांना सक्षम करता यावं हेच आमचं ध्येय आहे. आमची अनुभवी टीम शिक्षकांची जी आहे ती या ठिकाणी भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपला प्लॅटफॉर्म कशा पद्धतीनं काम करू शकतो आणि विद्यार्थ्याला आवश्यक विषयांचा अभ्यास कशा पद्धतीनं आपण देऊ शकतो याचा काळजीपूर्वक विचार करून लर्निफाय अकॅडमी या ठिकाणी काम करत असते. गेल्या वर्षीचा म्हणजे 2024-25चा जर प्रवास आपण बघितला तर लर्निफाय अकॅडमीवर साधारण 4000+
एवढ्या मुलांनी महाराष्ट्रभरातून रजिस्ट्रेशन केलं होतं, ज्यावर आपण 19 ऑगस्ट 2024 ते मार्च 2025 पर्यंत आपण मुलांना क्विजेस देत होतो, वीकली क्विजेस देत होतो, ज्याच्यातून आपण स्टुडंट ऑफ द वीक असं एक नामांकन आपण जाहीर करायचो, ज्यामध्ये साधारण 100च्या वर मुलं असायची, ज्यांना आपण ग्राफिक्स बनवून द्यायचो आणि त्यातून मुलांना प्रेरणा मिळून मुलांना त्या विषयाबद्दलची गोडी निर्माण व्हायची. यामध्ये आपण वर्षभरात जर आपण बघितलं तर आपण क्विजेसची जी संख्या होती आपली ती जवळपास 10,000 प्लस एवढी झाली. आणि त्याच्यातून जो काही रिझल्ट आलाय, पालकांनी जे काय आम्हाला कळवलं, आम्हाला संपर्क केला, शिक्षकांनी जो आमच्याशी संपर्क केला, त्यातून जवळपास 200 प्लस विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असं यश मिळवलंय वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. मग त्याच्यामध्ये एक आपली मंथन परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षामध्ये ज्या ज्या परीक्षा येतात त्या परीक्षांमध्ये मुलांनी खूप सुंदर असं यश मिळवलं. हे पालकांनी ज्यावेळी आम्हाला सांगितलं त्यावेळी अगदी आमचा जो काही उद्देश आहे की महाराष्ट्रभरातील ग्रामीण भागातील, विशेषतः ग्रामीण भागातील जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी क्लासेस अवेलेबल नसतात, अकॅडमीज नसतात ग्रामीण भागामध्ये, आणि मग अभ्यासा वाचून ही मुलं वंचित राहू नयेत. शिक्षक तर त्यांच्या परीने प्रयत्न करतच असतात, पण त्यांच्या प्रयत्नाला जर लर्निफाय अकॅडमीचं सहकार्य लाभणार असेल तर ती मुलं खूप चांगलं यश संपादन करू शकतात. त्या उद्देशानं आपल्या ह्या लर्निफाय अकॅडमीची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमागचा जो काही उद्देश होता तो उद्देश 2024-25 या सालात आपला पूर्ण झाला असं मला या ठिकाणी वाटतं. आता येणारं जे काही शैक्षणिक वर्ष आहे 2025-26, ह्या 25-26 वर्षामध्ये लर्निफाय अकॅडमीचा प्रवास कसा असणार आहे त्याचे काही इथं ब्लूप्रिंट्स मी इथं मांडलेले आहेत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण असं बघितलं होतं की बऱ्याच जणांचा मोबाईल इश्यू असतो, ज्यामध्ये आपण ज्या डेली क्विजेसच्या लिंक्स देतो, ज्याच्यामध्ये मुलांना प्रश्न सोडवता येतात आणि दररोजचा सराव करता येतो, त्या लिंक्स ओपन व्हायला प्रॉब्लेम होत होता, अडचणी येत होत्या. त्या अडचणी इथून पुढे येऊ नयेत, मुलांचा अभ्यास हा अगदी विना कुठलाही अडथळा पूर्ण व्हावा किंवा त्याला तो अभ्यास करता यावा, यासाठी आपण यावर्षी अगदी 2 महिने अथक परिश्रम घेऊन आपल्या लर्निफाय टीमने मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे आणि येत्या 10-15 दिवसात आपलं मोबाईल ऍप्लिकेशन आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, जे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, त्याच्यावर कसलीही फीज नाहीये. त्यानंतर मागच्या वर्षी आपलं 4थीचं जे काही आपण प्रज्ञाशोध परीक्षेची जी तयारी घेतली, त्या तयारीमध्ये आपण एक गोष्ट मिस करत होतो, ती म्हणजे 4थीच्या प्रज्ञाशोध परीक्षेची मार्गदर्शिका. ती मार्गदर्शिका आपण यावर्षी या ठिकाणी आपण मुलांसाठी उपलब्ध करून देत आहोत. त्याच्यानंतर 1ली ते 4थी अशा 4ही वर्गांसाठी आपण यावर्षी डेली क्विजेस देतोय, म्हणजे दररोजचा सराव या 4ही वर्गांच्या मुलांसाठी, वर्गातल्या मुलांसाठी करता येणार आहे. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर फक्त 4थीसाठीच आपण डेली क्विज देत होतो, पण या वर्षीपासून आपण 1ली, 2री, 3री आणि 4थी अशा 4ही वर्गांसाठी डेली क्विजेस आपण फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे जो आपला लर्निफाय अकॅडमीचा जो मूळ हेतू आहे की मुलांना फ्रीमध्ये शिक्षण किंवा शैक्षणिक साहित्य उपलब्ध झालं पाहिजे, त्या हेतूखाली हे आपण सुरू करणार आहोत. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आपण पालकांच्या आणि काही शिक्षकांच्या विनंतीवरनं क्वेश्चन पेपर सेट अगदी अल्प काळात आपण तयार केला होता. खरं तर आम्ही तो प्रकाशित करण्याच्या ह्याच्यामध्ये नव्हतो, पण खूप विनंती केल्यामुळे आपण तो साधारण 1000 क्वेश्चन पेपर सेट आपण तयार केले होते आणि अगदी अल्प काळात तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला. अगदी शेवटी आम्हाला क्वेश्चन पेपर सेट संपलेत असं सांगावं लागलं. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तर अशा प्रकारे आपला 25-26चा या वर्षीचा येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचा हा प्रवास लर्निफाय अकॅडमी थ्रू होणार आहे. लर्निफाय अकॅडमी ही कोणासाठी आहे याचं थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला उत्तर देतो. 1ली ते 5वी आणि 8वी या वर्गांमधून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये मग नवोदय परीक्षा असेल, शिष्यवृत्ती असेल, प्रज्ञाशोध परीक्षा असेल,
किंवा मग इतर ज्या स्पर्धा परीक्षा आता आपण बघतो, त्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी लर्निफाय अकॅडमी हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट, कुठलंही शुल्क न आकारता आपल्यासाठी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. येत्या काळात आम्ही तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशनची लिंक देऊ. तिथं तुमचं अकाउंट तयार करून तुम्हाला तुमचा वर्गाचा, तुम्ही ज्या वर्गात असाल त्या वर्गाचा स्पर्धा परीक्षेसाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला तिथं पाहता येणार आहे. आता ही जी नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं हे जे आपलं शिबिर चालू आहे, ह्या शिबिराची वैशिष्ट्य काय आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हा जो काही शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेचा जो काही शिबिर आहे, या शिबिरामध्ये या दोनही परीक्षेचा किंवा आणि इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित आपण महिनाभर मुलांना प्रत्येक विषयाच्या ज्या काही मूळ संकल्पना असतात ह्या मूळ संकल्पना आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना महिनाभरात शिकवणार आहोत. याच्यामध्ये वर्षभर आमच्या सोबत किंवा खूप साऱ्या वर्षांचा स्पर्धा परीक्षांचा अनुभव असणारे जे शिक्षक आहेत ते आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. अजूनही नवीन शिक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत, ज्यांना आम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी लर्निफाय अकॅडमी मुलांसाठी किंवा ह्या क्षेत्रामध्ये काम करते ते सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतायत आणि तेही आमच्या सोबत जोडले जात आहेत. हे जे काही शिबिर आहे ह्या शिबिराचा ऑनलाईन वर्ग दररोज सकाळी 7 वाजता आपला सुरू होणार आहे, 7 ते साधारण 8:30 वाजेपर्यंत. यामध्ये आपण चाचणी परीक्षा घेणार आहोत. या चाचणी परीक्षेचा नियमित आढावा देखील आपण विद्यार्थ्यांचा घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या मूळ संकल्पना आहेत ह्या मूळ संकल्पना तुमच्या अगदी तुम्हाला स्पष्ट व्हायला हव्यात आणि तोच ह्या उन्हाळी शिबिराचा आपला हेतू आहे. या ठिकाणी बरेच पालक आमच्याशी संवाद साधत असतात, बऱ्याच अडचणी विद्यार्थ्यांच्या आमच्या सोबत बोलत असतात, शेअर करत असतात आणि नेमकं हेच आपल्याला अपेक्षित आहे की जेवढं तुम्ही आमच्याशी संपर्क कराल, आमच्याशी संवाद साधाल, तेवढा तुमचे ज्या काही शंका कुशंका किंवा तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामधले त्याचं निरसन करायला आम्हाला आनंदच असतो. त्यासाठी आम्ही पालकांशी नेहमी संवाद साधून त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यांच्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी करणं हे आम्ही आमचं या ठिकाणी कर्तव्य मानतो. त्याच्यानंतर मुलांचा आत्मविश्वास वाढावा म्हणजे कसं असतंय, मूळ संकल्पना ज्यावेळी तुमच्या क्लिअर होतात विषयांमधल्या त्यावेळी येत्या काळातला जो काही अभ्यासक्रम आहे जो तुम्ही शिकणार आहात तो अभ्यासक्रम तुमचा या ठिकाणी अगदी सोपा वाटायला लागतो आणि त्यातून काय होतं की मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास वाढीस लागावा अशा पद्धतीचीच अभ्यास पद्धती आपण या ठिकाणी या शिबिरामध्ये मुलांची घेत आहोत. आता यामध्ये विषय कुठले कुठले कव्हर होणार आहेत, विषय कुठले कुठले घेतले जाणार आहेत, तर स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला रेग्युलरली मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी असे 4 विषय सर्व वर्गांसाठी बऱ्यापैकी आहेत आणि या 4 विषयांवरच आपण ह्या महिनाभरात त्यांच्या मूळ संकल्पनांवर आपण भर देऊन त्याचा अभ्यासक्रम आपण पूर्ण करणार आहोत. सो मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी मराठी माध्यमातल्या या विषयांवर आपण ह्या शिबिरामध्ये लक्ष केंद्रित करणार आहोत. आता ह्या क्लासचं शेड्यूल कसं आहे हे मी तुम्हाला ग्रुपवर सांगितलेलं आहे की साधारण 5 मे पासून हे आपलं शिबिर 10 जून पर्यंत चालणार आहे. हे सोमवार ते रविवार सकाळी 7 ते 8:30 या वेळामध्ये आपलं हे दररोजचं ऑनलाईन सेशन होणार आहे. बऱ्याच पालकांच्या अडचणी आहेत की आमची मुलं बाहेरगावी आहेत, आमची मुलं 4 दिवस जॉईन करू शकणार नाहीत, आमचे शाळेतले क्लासेस सुरू आहेत. सो काळजी करू नका. आपण या ठिकाणी जसं लाईव्ह सेशन घेतोय त्याचप्रमाणे ज्या ज्या मुलांनी आपली उन्हाळी शिबिराची फीज भरून आपलं उन्हाळी शिबिर जॉईन केलंय त्या मुलांसाठी आपण रेकॉर्डेड सेशन सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका. एखादा दिवस जरी तुमचा चुकला तरी सुद्धा तुम्हाला त्या दिवसाचं सेशन, रेकॉर्डेड सेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सो लक्षात ठेवा सगळ्यांनी, सोमवार ते रविवार सकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत तुम्हाला हे सेशन, ऑनलाईन सेशन जॉईन करता येणार आहे. त्याचप्रमाणे जो काही सेशन मध्ये तुमचा अभ्यासक्रम घेतला जाईल
त्या अभ्यासक्रमाचा दररोजचा सराव होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी आपण दररोजचा होमवर्क विद्यार्थ्यांना देणार आहोत. तो होमवर्क विद्यार्थ्यांनी कंप्लीट करून आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि तुमचा सराव योग्य रीतीने होतोय की नाही, आम्ही जे काही तुम्हाला शिकवतोय, जे मार्गदर्शन करतोय ते तुमच्या लक्षात येतंय की नाही, हे आम्हाला क्लिअर होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. सो विद्यार्थ्यांना सरावासाठी दररोजचा अभ्यासक्रम देखील या शिबिरामध्ये दिला जाणार आहे. त्यानंतर या सेशनमध्ये ज्यावेळी तुम्ही जॉईन होताय, हे सेशन ज्यावेळी तुम्ही कनेक्ट करताय, त्यावेळी काही नियम तुम्ही अगदी कसोशीनं पाळायचे. लर्निफाय अकॅडमी जेवढ्या गांभीर्यानं ही गोष्ट घेते तेवढ्याच गांभीर्यानं विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा घ्यायची आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे सर्व पालकांनी सुद्धा आज सेशन जॉईन केलेलं असणार आहे, मी आशा करतो. आणि त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवायचे नियम. याच्यामध्ये सर्वांनी वेळेत हजर राहायचे, कारण आपला प्रत्येक मिनिट हा खूप महत्वाचा आहे. आपला जसा महत्वाचा आहे तसा इतरांसाठी सुद्धा आपला वेळ आणि त्यांच्यासाठी त्यांचा वेळ हा खूप महत्वाचा आहे. आपण इतरांच्या वेळेचा आदर करायचा आहे आणि दिलेल्या वेळात अगदी 5 मिनिटं अगोदर आपली ही झूम गुगल मीटिंग सुरू होईल आणि ह्या गुगल मीटिंग मध्ये सर्वांनी जॉईन करायचंय. आजचं सेशन हे आपण सर्वांना खुलं ठेवलंय, ओपन ठेवलंय, पण येत्या 2 दिवसात आपण ज्यांनी ऍडमिशन्स घेतलेत त्यांच्यासाठी आम्ही एक गुगल फॉर्म ग्रुपवर शेअर करू. तो फॉर्म भरायचा आहे, ज्याच्यामध्ये तुमचा ईमेल आयडी द्यायचा आहे आणि दिलेल्या ईमेल आयडीनेच फक्त तुम्हाला हे सेशन जॉईन करता येणार आहे. सो फॉर्म थोड्या वेळामध्ये आपलं सेशन संपल्यानंतर आज दिवसभरात तुम्ही कधीही तुमची माहिती भरून आम्हाला पाठवा आणि त्यात आलेले जे ईमेल असतील फक्त त्यांनाच आपलं सेशन इथून पुढे जॉईन करता येईल. याची सगळ्यांनी दक्षता किंवा हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. 5 मिनिटं अगोदर आपलं सेशन सुरू होईल. सर्वांनी आज मी सर्वांचा माईक बंद ठेवलाय, व्हिडिओ बंद ठेवलाय, पण 2 दिवसांनंतर आपण सर्वांना ही मुभा देणार आहोत की तुम्ही तुमचा माईक आणि व्हिडिओ सुरू करू शकाल. पण तो फक्त आपलं सेशन जे आहे ते सेशन ज्यावेळी संपेल त्या दिवशी शेवटचा जो काही आपला वेळ असणार आहे, ठराविक वेळ, तो हा फक्त प्रश्नोत्तरासाठी असणार आहे. म्हणजे सेशनमध्ये काही तुम्हाला शंका आल्या असतील, काही तुमच्या क्वेरीज असतील, तर त्या तुम्ही आपल्या ह्या सेशनमध्ये शेवटच्या वेळांमध्ये जो आपला डेडिकेटेड वेळ आपण देणार आहोत प्रश्नोत्तरांसाठी, त्या वेळामध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्याच वेळी फक्त तुम्ही सर्वांनी माईक आणि व्हिडिओ हा बंद ठेवायचा आहे. त्यानंतर हे आजचं आपलं सेशन जे आहे हे असंच इथून पुढं छान सुंदर अशा प्रकारे आपण पार पाडणार आहोत. मी सांगितलेल्या सूचनांचा सगळ्यांनी बारकाईनं विचार करावा आणि अशा पद्धतीनेच आपण काय करणार आहोत, आपलं हे सेशन कंप्लीट करणार आहोत, आपलं हे शिबिर पूर्णत्वाला नेणार आहोत. आता काही शंका बऱ्याच जणांच्या आमच्यापर्यंत आल्या असतील किंवा काही जणांनी विचारल्या देखील नाहीत, पण तरी पण त्याची उत्तर देणं मी माझं कर्तव्य समजतो. जे लर्निफाय अकॅडमीला गेल्या वर्षात आपल्याला जॉईन होते त्या जॉईन असणाऱ्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण कसल्याही प्रकारचं शुल्क आपल्या ह्या लर्निफाय अकॅडमीवर आकारत नाही. आपले व्हॉट्सअपचे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्सवर आपण डेली क्विजेस दररोजची दररोज लिंक देत होतो आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची क्विज सोडवत होतात. तुम्ही त्यापूर्वी सोडवलेल्या क्विजेस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येत होत्या आणि हे सगळं आपण फ्री ऑफ कॉस्ट करत होतो, म्हणजे कुठलंही शुल्क नव्हतं. पण मग पालकांचं असं म्हणणं आलं की तुम्ही हे शिबिराला का फी लावली आहे, तर त्याची काही कारणं मी या ठिकाणी तुम्हाला देतो. त्याची कारणं महत्वाची अशी आहेत की तुम्ही पाहत असाल फेब्रुवारी अखेरपर्यंत आपण तुम्हा सगळ्यांना अपडेट्स देत होतो. त्यानंतर थोडंसं आम्हा शिक्षकांचं लक्ष थोडंसं वेगळ्या बाजूला वळलं. त्याचं कारण असं की ज्या काही अडचणी येत होत्या, ब्राउझरमध्ये क्विज ओपन होत नाही, मोबाईलमध्ये ओपन होत नाही, ह्या आम्ही डोळ्यासमोर ठेवल्या आणि त्याच्यावर काय कार्यवाही करता येऊ शकते याचा आम्ही विचार केला आणि त्याच्यातून असं ठरलं की आपण मोबाईल ऍप्लिकेशन तयार करूयात, जेणेकरून मुलांना ह्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही तयारी सुरू केली. मी मगाशी जसं सांगितलं तसं 4थी प्रज्ञाशोध मार्गदर्शिका आमची गेल्या वर्षी करावायची राहिली होती, ती आम्ही ह्या वर्षी अगदी
परफेक्ट वेळेमध्ये पूर्ण केलेली आहे, ज्याचं प्रिंटिंग आत्ता चालू आहे आणि 1 महिनाभरात आपल्याला ती अवेलेबल होणार आहे. सर्वांना आपण ती देऊ शकणार आहोत. ह्या 2 महत्वाच्या गोष्टींवर आपण काम करत होतो. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की फक्त चौथीसाठीच तुम्ही डेली क्विजेस देताय, तुम्ही इतर वर्गांसाठी सुद्धा डेली क्विजेस द्यायचा प्रयत्न करा. आणि तोच प्रयत्न आपण ह्या गेल्या 2 महिन्यात केलाय आणि बऱ्यापैकी सगळा कंटेंट आपला रेडी झालाय, सगळा अभ्यासक्रम आपला रेडी झालाय सर्व वर्गांसाठी. आणि तोच अभ्यासक्रम आपण आता आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मधनं तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. आता मोबाईल ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं, त्याच्यावर कसा अभ्यासक्रम पूर्ण करायचा, ह्या सर्व गोष्टी येत्या काळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 1ली ते 4थी हे ऍप्लिकेशन तुम्हाला वापरण्यासाठी फ्री असणार आहे. आणि जो काही 5वीचा वर्ग ह्या वर्षीचा आपल्याला जॉईन होतोय, त्या 5वीच्या वर्गासाठी ह्या शिबिरामध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतली आहेत त्यांच्यासाठी 5वीचा जो काही डेली क्विजचा अभ्यासक्रम असणार आहे तो फक्त आपलं हे शिबिर जॉईन केलेल्या मुलांसाठीच आपण फ्री ऑफ कॉस्ट देत आहोत. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिप ही खूप उच्च लेवलची मानली जाते आणि त्याची तयारी ही सिरियसली व्हावी. मुलांनी अगदी वर्षभर करावं, मन लावून आणि तितक्याच गांभीर्यानं करावं, म्हणून आपण 5वीचा अभ्यासक्रम हा फक्त उन्हाळी शिबिरातल्या मुलांसाठीच, जेणेकरून ह्या शिबिरातली जी मुलं आहेत ते जे क्विजेस सोडवतील, क्विज सोडवताना त्यांना आलेल्या अडचणी ते आम्हाला पर्सनली फोन करून आमच्याशी संपर्क करून त्याचं शंका निरसन करून घेतील आणि खूप सुंदर असं यश मिळवण्यासाठी आमचा हातभार लागेल असा आम्हाला विश्वास वाटतो. म्हणून फक्त उन्हाळी शिबिर जॉईन केलेल्या मुलांसाठीच आपण आपला मोबाईल ऍप्लिकेशनवर 5वीचा अभ्यासक्रम ठेवणार आहोत. बाकी इतर जे वर्ग आहेत ते मी पुनश्च एकदा सांगतो, 1ली ते 4थी ह्या वर्गांसाठीचा अभ्यासक्रम हा आपला फ्री ऑफ कॉस्ट, जसं आतापर्यंत आपलं चालत आलंय, जसं आतापर्यंत आपण देत आलो आहोत, अगदी त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी आपला हा अभ्यासक्रम घेणार आहोत. त्याच्यानंतर हा अभ्यासक्रम हे लर्निफाय अकॅडमी ऍप्लिकेशन हे कोणासाठी आहे हे मी तुम्हाला मगाशीही सांगितलं. त्याच्यानंतर ह्या उन्हाळी शिबिरसाठी आपण फी का आकारली आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगितलं. त्याच्याप्रमाणे आपण येत्या काळात काय काय करतोय ते सुद्धा सांगितलं. मागच्या वर्षी काय झालं ते सुद्धा सांगितलं. अशा पद्धतीनं आपल्या ह्या लर्निफाय अकॅडमीचं हे जे शिबिर आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व मागची माहिती आणि इथून पुढे होणारी महिनाभराची माहिती मी तुम्हाला सांगितली. शेड्यूल सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. सो मी सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि हे लर्निफाय अकॅडमीचं जे काही शिबिर आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अटेंड करता येईल, चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे शिबिर अटेंड करू शकाल मी अशी आशा करतो. सर्वांनी सिरियसली हे करावं अशी विनंती देखील करतो. आणि माझे सहकारी श्री विनोद सुतार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सेशनचा जो काही आजचा पुढचा भाग आहे तो आपल्या हाती घ्यायचा आहे. आणि मी माझा आता व्हिडिओ बंद करतोय आणि माझा माईक देखील बंद करतोय. विनोद सुतार सर. धन्यवाद पवार सर. माझा आवाज येतोय सर्वांना? हो येतोय सर. हा, माझी स्क्रीन दिसते? द्या सर्वांना रिफ्रेशमेंट. ती फ्रेश मूड मध्ये आपण आजचं सेशन जॉईन करायचंय. सुतार सर सुरू करू शकता तुम्ही. धन्यवाद. आत्ताच आमचे मित्र पवार सर यांनी आपणाला लर्निफाय अकॅडमी म्हणजे काय, ती कशी कार्य करते, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मागील वर्षभरात आपण काय केलं त्याचा पाठपुरावा, त्याचबरोबर 200+ विद्यार्थ्यांना या लर्निफाय अकॅडमीचा कसा फायदा झाला आणि ते यशापर्यंत कसे पोहोचले, या सर्व गोष्टींचा उहापोह आदरणीय पवार सर यांनी केला. आता
प्रश्न असा आहे की 200+ विद्यार्थी आपल्या त्यापर्यंत पोहोचू शकले, परंतु काही विद्यार्थी असे आहेत की 1 किंवा 2 प्रश्न, 2 किंवा 4 मार्क याने ते यशापर्यंत पोहोचू शकले नाही. मग त्यांना त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी 1 किंवा 2 प्रश्न किंवा 2 किंवा 4 मार्क हे जे काही कमी पडतात, त्याची जी नेमकी कारण आहेत, ती नेमकी कारण म्हणजे विद्यार्थ्यांचा सखोल अभ्यास नसणे. सखोल अभ्यास म्हणजे एखादा संबोध, कोणत्याही घटकाचा एखादा संबोध त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेला नसणे, हा पहिला प्रश्न म्हणजे पहिली अडचण. दुसरं, समजलेला असला तरी तो इम्प्लिमेंट म्हणजे तो परीक्षेच्या वेळी बरोबर त्याचा वापर नेमका कसा केला जातो ते न समजणं. आणि तिसरा, सराव सातत्य. या 3 गोष्टी ह्या लर्निफाय अकॅडमी मध्ये आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवून काम करत असतो. त्यामध्ये पहिला जो आहे तो संबोध स्पष्ट झाला पाहिजे. दुसरा, तो संबोध कसा वापरायचा, त्यासाठी नेमकं काम आपण कसं करणार आहोत, हे सगळं या आपल्या सेशन मधून होणार आहे. आणि सराव आणि सातत्य, सराव हा नियमितपणे होणार आहे जसा की गेल्या वर्षी झाला, आणि सातत्य म्हणजे त्याच्यामध्ये नियमितपणे काम आपण करणार आहोत. असं डोळ्यापुढे ठेवून आपण हे सेशन सुरू केलेलं आहे. परत आपण आतापर्यंत लर्निफाय अकॅडमी फ्री होती ना, आता पैसे त्यासाठी फी का आकारली, तर ह्या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या लक्षात आल्या असतील. आता आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ती नेमकी कशी आहे, त्या परीक्षेच्या नेमकं त्या परीक्षेमध्ये नेमकं काय महत्वाचं आहे. तर ही जी परीक्षा आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत चालवली जाते. ही परीक्षा शासकीय परीक्षा असून या परीक्षेच्या यशावर विद्यार्थ्यांचं यश किंवा पुढच्या होणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ह्या अवलंबून असतात. म्हणजे पाया, प्रत्येक गोष्टीचा पाया जसं म्हणतो तसं स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणून या परीक्षेकडे पाहिलं जातं. विनोद सर, एक विनंती करतो, तुमचा मोबाईल जर तुम्हाला रोटेशन ऑन करून जर आडवा करता आला तर करा, जेणेकरून टेक्स्ट मोठा दिसेल आणि मुलांना लक्षात सुद्धा येईल. थँक्यू. परफेक्ट. ओके, ठीक आहे, थँक्यू. मग ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोणासाठी आहे, तर इयत्ता 5वी मध्ये शिकत असणाऱ्या शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. या परीक्षेचं नाव आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. आणि ही परीक्षा ग्रामीण आणि शहरी अशा 2 भागामध्ये घेतली जाते आणि त्याचं मेरिट सुद्धा त्या 2 भागामध्ये स्वतंत्र लागलं जातं. मग ही परीक्षा आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी नेमकं काय गरजेचं आहे, त्या परीक्षेमध्ये आपण नेमकं कोणता अभ्यास करणार आहोत आणि त्या परीक्षेचा आपण नेमका सराव कसा करणार आहोत, आणि या परीक्षेसाठी आपण या शिबिरामध्ये आपण नेमकं काय करणार आहोत, या गोष्टीवर आपण इथून पुढे चर्चा करतोय. पहिला मुद्दा जो आहे तो या परीक्षेमध्ये कोणकोणते विषय असणार आहेत. या परीक्षेसाठी आपणाला मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण 4 विषय आपण घेणार आहोत. आणि या 4 विषयावर ही परीक्षा असते. आणि या 4 विषयामधील मोजके घटक हे घेतले जातात आणि त्या मोजक्या घटकांचा भारांश पण शासनानं ठरवून दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्नसंख्या सुद्धा शासनानं ठरवून दिलेली आहे. आणि ती नेमकी कशी ते आपण थोडक्यात पाहणार आहोत, जेणेकरून आपण इथून पुढे उन्हाळी शिबिरामध्ये त्या भारांशानुसारच विद्यार्थ्यांचे जे बेसिक संबोध आहेत ते क्लिअर करण्याच्या उद्देशानं प्रयत्न करणार आहोत. तर मराठीमध्ये आपल्याला मराठी या विषयामध्ये आपल्याला जे काही घटक दिलेले आहेत त्या घटकांच्या मध्ये पहिला जो घटक आहे तो वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे आणि त्यावर आधारित 24% भारांश आहे.
त्यामध्ये एक गद्य उतारा आणि एक कविता आणि बातमी किंवा जाहिरात यावर आधारित प्रश्न दिलेले असतात. याचा सराव आपण गेल्या वर्षी 4थीच्या शिबिरामध्ये वर्षभर केलेला आहे. 5वी साठी तो नेमका कसा असेल, काय असेल, तो आपण त्या घटकाच्या वेळेला पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो कार्यात्मक व्याकरण असणार आहे, ज्याच्यासाठी 20% भारांश आहे. त्यामध्ये व्याकरणातील आपल्याला माहित आहे की शब्दांच्या जाती, लिंग, वचन, काळ, विरामचिन्ह, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द अशा प्रकारच्या घटकावर आधारित प्रश्न मालिका तिथे विचारली जाते आणि ते नेमके कसे सोडवायचे आणि त्याच्यासाठी बेसिक काय आहे, बेसिक तयारी काय करायची हे आपण या शिबिरात पाहणार आहोत. पुढचा जो घटक आहे तो भाषेचा व्यवहारात उपयोग. यामध्ये या घटकासाठी 24% भारांश आहे आणि यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, संवादावर आधारित प्रश्न, त्यानंतर सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, वाक्य पूर्ण करणे, वाक्याचे भाग असतील, त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विषयक मराठीत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांच्या पर्यायी शब्दांसाठी मराठी पर्यायी शब्द, अशा प्रकारे भाषेचा व्यवहारात उपयोग या घटकावर प्रश्नांची मालिका असणार आहे. मग त्यासाठी आपण कशी तयारी करायची, बेसिक काय आहे हे या भागात पाहणार आहोत. पुढचा जो उपघटक आहे तो शब्द संपत्तीवरील प्रभुत्व आणि त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल शब्द, समूहदर्शक शब्द, विल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, या पद्धतीनं आपल्याला उपघटक आहेत त्यावर आधारित 32% भारांश असणार हा मोठा असा शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा घटक आहे. जरी भाष्ट असला तरी एकमेकाशी निगडीत असणारे हे सगळे उपघटक आहेत आणि ते उपघटक आपल्याला नेमके कसे लक्षात ठेवता येतील, कारण ह्यामधले सगळे उपघटक आहेत हे रिसाइट करण्याचे म्हणजे लक्षात ठेवणं, पाठांतर करणं, पुन्हा पुन्हा वाचन करणं या गोष्टी गरजेच्या असतात की याच्यातल्याच कितीतरी प्रश्नांवरून आपण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये गुणांच्या मध्ये वाढ करू शकतो आणि जे काही मुलं 1 किंवा 2 प्रश्नांना मागे राहतात ते या प्रश्नांच्या मध्ये मागे राहत असतात की योग्य पद्धतीनं लक्षात आलं नाही किंवा उत्तर चुकलं, हे या प्रश्नांच्या मध्ये विद्यार्थ्यांचं घडत असतं. त्यामुळे यावर सुद्धा आपण काम नेमकं कसं करायचं याचं मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर ह्या घटकानंतर आपण जो पुढचा विषय असणार आहे तो मॅथ्स म्हणजे गणित. गणित मध्ये आपण नेमकं काय करणार आहोत, तर गणित या विषयासाठी संख्याज्ञान हा जो पहिला घटक आहे त्या घटकाला 12% भारांश आहे. 12% भारांशामध्ये जरी संख्याज्ञान आपण पहिल्या इयत्तेपासून शिकत असलो तरीही आपल्याला बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की काही बेसिक संबोध म्हणजे संकल्पना आपल्या जर व्यवस्थित समजल्या नसतील तर एकदम सोपं असणारं उदाहरण किंवा एकदम सोपा असणारा प्रश्नही आपल्याकडून कसा चुकतो किंवा तो आपल्याकडून कसा मिस होतो हे आपल्याला आतापर्यंत लक्षात आलंय. आणि म्हणून अगदी त्याचे बेसिक जे आहेत ते आपण या उन्हाळी शिबिरामध्ये आपण शिकणार आहोत. संख्यावरील क्रिया, स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना संख्यावरील क्रिया येत असतात आणि त्यांना तो आत्मविश्वास असतो, परंतु संख्यावरील क्रिया करत असताना अगदी साधी बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया करताना सुद्धा सरावाचा अभाव असल्यानं किंवा ओव्हर कॉन्फिडन्सनं काही विद्यार्थी कसे चुकतात हे आपल्याला या आतापर्यंतच्या अनुभवावरून लक्षात आलेलं आहे. म्हणून त्यासाठी नेमका आपण तो संबोध आपला क्लिअर होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे या शिबिरातून आपण शिकणार आहोत. याचबरोबर गुणाकार असेल, भागाकार असेल, पदावली असेल, त्यानंतर संख्यांचे विविध विभाजक असतील याविषयी सुद्धा आपण या शिबिरामध्ये बारकाईनं लक्ष देणार आहोत, कारण याला 20% भारांश आहे आणि हा भारांश महत्वाचा आहे की जो इतर सर्व घटकांना उपयोगी पडणार आहे.
म्हणजे हा 20% भारांशातला या संख्यावरील क्रियातलं जर मुलांना अडचण येत असेल तर इथून पुढे जो अप्लाइड असतो व्यवहारिक गणित त्यामध्ये सुद्धा अडचण येते. म्हणजे ह्या 20%वर पुढचं 80% अवलंबून आहे. म्हणून आपण याच्याकडे अधिकच लक्ष देणार आहोत. त्यानंतर अपूर्णांक हा जो घटक आहे तो विद्यार्थ्यांना फक्त टेंटेटिव्हली क्रियात्मक लक्षात येतो, मात्र त्याच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या आम्ही गेल्या वर्षी पाहिलं, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ह्या बेसिक संकल्पना क्लिअर झालेल्या नसतात. म्हणून आपण त्या क्रिया बेसिक संकल्पना अधिकच्या होण्याच्या दृष्टीनं या शिबिरामध्ये प्रयत्न करणार आहोत. यामध्ये 14% जरी भारांश असला तरी हे अपूर्णांक सेशन हे विद्यार्थ्यांना 4थी आणि 5वी दोन्हीसाठी महत्वाचं असणार आहे. हे जर बेसिक चांगलं झालं तर इथून पुढच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा इथून पुढच्या म्हणजे अगदी IAS पर्यंतच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी हे घटक गरजेचे आहेत. त्यामुळं हे घटक आता आपले बेसिक क्लिअर होण्याच्या दृष्टीनं स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं हे शिबिर आपलं महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यानंतर मापन आणि महत्वमापन ह्यामध्ये हा तर अतिशय जिव्हाळ्याचा म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या निगडीत दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा हा घटक आहे. आणि हा घटक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तर आहेच, परंतु दैनंदिन जीवन व्यवस्थितपणे जगत असताना हा घटक विद्यार्थ्यांना कायम आपल्याला उपयोगात येणारा घटक आहे. आणि तो त्याचे बेसिक कन्सेप्ट आपण या शिबिरामध्ये अतिशय बारकाईनं पाहणार आहोत. त्यानंतर व्यवहारिक गणित, आता जसं सांगितलं तसं व्यवहारिक गणित हे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आणि याच्यावर आधारित फसवणारे प्रश्न कसे तयार होतात, फसवणारे ते प्रश्न नेमके कसे आहेत, मग ते कसेही विचारले तरी त्याचा बेस काय असतो, ही संकल्पना या शिबिरामधून आपण शिकणार आहोत. त्यानंतर महत्वाचा विषय जो आहे तो भूमिती. त्याला जरी 14% भारांश असला तरी त्याचा कंटेंट हा मोठा आहे, परंतु तो जो कंटेंट आहे तो काही बेसिक संकल्पनावर अवलंबून आहे. आणि एकदा त्या बेसिक संकल्पना म्हणजे अगदी बिंदूपासून सुरू होणारी बेसिक संकल्पना जी आहे ती अगदी परिमिती क्षेत्रफळापर्यंत जाणारी संकल्पना आहे. ती संकल्पना आपण बेसिक संकल्पना पासून सुरू करून शेवटच्या इष्टिकाची ती कडा इथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. ह्या सर्व आणि शेवटचा मुद्दा आहे तो चित्रालेख. तर ह्या सर्व गोष्टी आपण उन्हाळी शिबिरामध्ये या सर्व गोष्टींचा बेसिक संबोध च्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. त्यानंतर पुढचा जो विषय जो आहे तो इंग्रजी. इंग्रजीमध्ये अभ्यासक्रम वास्ट आहे, मात्र तो आतापर्यंत झालेल्या आपल्या इयत्तांच्या परीक्षांच्या माध्यमातून हा सगळा अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला असतो. याच्यामध्ये सराव आणि सातत्याला फार महत्वाची जोड लागते. त्याच्यामध्ये लेटर्स ऑफ अल्फाबेट्स मध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे की नेमकं फॉर्मेशन कसं करायचं आहे, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर कशा असणार आहेत, या सर्व गोष्टींचा आपण नेमका बारकाईने विचार करणार आहोत की लेफ्ट साइड कोणती, राईट साइड कोणती. इथून सुद्धा काही मुलांच्या अडचणी असतात, तिथून आपण नेमका असेंडिंग डिसेंडिंग कसं, इथून सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत आणि त्या गोष्टींच्या माध्यमातूनच आपण पुढे जाणार आहोत. ह्या ज्या बारीक गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, ह्यावर आपण या शिबिरामध्ये जास्त फोकस करणार आहोत. कारण वर्षभर आपण आपल्या प्रत्येक घटकाचं डिटेलिंग आपण नंतर वर्षभर करणारच आहोत आणि त्या डिटेलिंग मध्ये आपल्याला बाकी सगळा सराव सातत्य आपल्याला मिळणार आहे. मात्र ह्या उन्हाळी शिबिरामध्ये थंडीफाय अकॅडमीने या बाबतीत फोकस केलेला आहे. मग दुसरा जो घटक आहे इंग्लिशमध्ये तो व्होकॅब्युलरी आहे. व्होकॅब्युलरीमध्ये 24% एवढं त्याला वेटेज आहे आणि याच्यामध्ये जरी 13 उपघटक असले तरीही हे सर्व उपघटक हे एकमेकाशी रिलेटेड आहेत. आणि हे रिलेटेड असणारे जे उपघटक आहेत हे एकदम सोपे आहेत. मग त्याचं नेमकं रिलेशन कसं, ते उपघटक आपल्याला कसे रिसेट करता येतील यावर आपण फोकस करणार आहोत. तिसरा जो घटक आहे तो पंक्च्युएशन मार्क्स. अतिशय महत्वाचा म्हणजे ज्याला आपण ग्रामॅटिकल
टेक्स्ट म्हणतो, हा अतिशय महत्वाचा घटक मानला जातो, कारण याला 12% भारांश आहे. म्हणजे याचे जे प्रश्न जर विद्यार्थ्यांचे क्लिअर झाले, यावर जर विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण नसेल, तर जे स्कोरिंगचा विषय असतो, स्कोरिंग म्हणजे हा जो घटक आहे तो स्कोर करून देणारा घटक आहे. म्हणजे मला आपण म्हणतो ना, मला एकच माझा प्रश्न बरोबर आला असता तर मी पात्र झालो असतो, तर तो एक प्रश्न कुठला असतो, तो नेमका यातला असतो. मग यावर आपण डिटेल मार्गदर्शन देणार आहोत. त्यानंतर न्यूमरिकल इन्फॉर्मेशन. ह्या न्यूमरिकल इन्फॉर्मेशन मध्ये विद्यार्थ्यांना नेमकं रिसाईट म्हणजे कोणकोणत्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या, त्या कशा एकमेकावर डिपेंड आहेत, हे आपण पाहणार आहोत. यालाही 12% भारांश आहे. यावर सुद्धा आपला 1 किंवा 2 प्रश्नाचा जो विषय आहे तो इथं आपल्याला क्लिक करू शकतो. यावरही आपण बारकाईने लक्ष देणार आहोत. हा जो महत्वाचा विषय आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, याला 12% भारांश देण्यामागचं कारण असं आहे की आता जो व्यवहाराशी आपण मगाशी गणित मध्ये जर बघितलं तसं व्यवहाराशी सांगड घालण्याचं इंग्लिश जे आहे ते इथं आहे, म्हणून याला 12% भारांश देण्यात आलेला आहे आणि तोही आपल्याला करायचा आहे. आता हे करत असताना ह्याच्या बेसिक संकल्पना कोणत्या आहेत, म्हणजे ह्याच्यासाठी मी बेसिक तयारी नेमकी काय करायची विद्यार्थ्यांनी, ती आपण पाहणार आहोत. स्टॉक एक्सप्रेशन मध्ये आपण ग्रीटिंग्स असतील, परमिशन्स असतील, रिक्वेस्ट असतील, इन्स्ट्रक्शन असतील, ह्या सगळ्या एक्सप्रेशन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. म्हणजे नेमकं काही मुलांना रिक्वेस्ट, परमिशन्स, ग्रीटिंग्स, इन्स्ट्रक्शन यामधला डिफरन्सिएशन करणं थोडस अडचणीचं पडतं. ते का तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये याचा वापर होत नाही. हीच गोष्ट इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुरू असते, म्हणून त्यांना ती पटकन लक्षात येते. मात्र आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ती नसल्यामुळं मग नेमकं आपण ती गोष्ट कशी लक्षात ठेवायची यावरही आपण चर्चा करणार आहोत. आणि शेवटचे 2 जे घटक आहेत ते मिसकेलनियस आणि कॉम्प्रेन्शन, रीडिंग स्किल यावर डिपेंड आहेत. हे सुद्धा घटक आपण बारकाईनं पाहणार आहोत. यानंतर जो विषय आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे आपला बुद्धिमत्ता. आणि तो बुद्धिमत्ता विषय हा विषय यावर आपल्याला बरेच काम करायचं आहे. बरेच काम करण्याचा अर्थ असा, म्हणजे बरेच काम हा विषय बोलण्याचा उद्देश असा की हा घटक विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता चाचणी या एका नावामुळेच भीतीदायक किंवा अवघड वाटतो. तर हा विषय सोपा कसा आहे आणि तो इतर विषयांच्याशी निगडीत कसा आहे याची सांगड विद्यार्थ्यांना घालता आली तर हा विषय विद्यार्थ्यांना सोपा कसा होईल यासाठी आम्ही या शिबिरामध्ये त्या पद्धतीची तयारी केलेली आहे. आणि आकलन, वर्गीकरण, क्रम ओळखणे, तर्कसंगती व अनुमान, प्रतिबिंब प्रतिमा, समसंबंध, समान पद ओळखणे, कूट प्रश्न, अशा एकूण 8 घटकावर आधारित हा विषय आहे. आणि हे 8ही घटक अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपल्याला बेसिक संकल्पनांच्या आधारे या शिबिरामध्ये सांगितले जाणार आहेत, विद्यार्थ्यांच्याकडून तयार करून घेतले जाणार आहेत. यामध्ये मुलांना ज्या अडचणी येतात, आता यामध्ये या टीम मध्ये बरेचसे शिक्षक हे प्रत्यक्ष काम करणारे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, मुलं नेमकी कुठं फसतात, परीक्षेमध्ये त्यांचे मार्क नेमके कोणत्या घटकाला किंवा कोणत्या उपघटकामध्ये जातात किंवा कोणत्या प्रश्नाला जातात हे त्यांना माहित आहे. त्यामुळं त्याची नेमकी बेसिक तयारी कशी केली पाहिजे हे फोकसिंग यामध्ये असणार आहे. आणि हे फोकसिंग करूनच या उन्हाळी शिबिराचा जो उद्देश आहे किंवा जो घटक आहे तो तयार करण्यात आलेला आहे. आणि तेवढाच विषय किंवा तेवढेच घटक तेवढ्याच ताकदीनं इथं आपण विद्यार्थ्यांचे घेणार आहोत. या उन्हाळी शिबिराचं हे महत्वाचं गोष्ट आहे की आकलन मध्ये
सूचना पालनमध्ये, संख्या मालिकामध्ये, इंग्रजी अक्षरमालामध्ये नेमका विद्यार्थी कुठं, आणि भाषा, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी चारही विषय शिक्षक जे असणार आहेत त्या चारही विषय शिक्षकांची एकमेकांशी सतत चर्चा झालेली आहे या 2 महिन्यामध्ये. फेब्रुवारी पासून आम्ही तुमच्या समोर नाही, मात्र ऑफ द रेकॉर्ड आम्ही तुमच्या पश्चात आम्ही या चारही विषय शिक्षकांनी एकमेकांशी रिलेट होऊन या घटकावर, आकलन घटकातील इंग्रजी अक्षरमाला इंग्रजी विषय शिक्षकांनी बुद्धिमत्ताच्या शिक्षकांच्या बरोबर तुम्ही हा घटक एवढा घेतला तर तो इकडं ह्या पद्धतीनं आपण पुढं आणखी नेऊया. सूचना पालनमध्ये, संख्या मालिकामध्ये गणितच्या शिक्षकांच्याकडून तो विषय संख्या मालिका, संख्या ज्ञानाचा तुमचा कसा होणार आहे, मग माझा त्याच्या पुढे मी कसा घेऊन जाऊ, कोणत्या संकल्पना तुम्ही घ्याल, मी कोणत्या संकल्पना घेऊ, इथपर्यंतचा विचार करून हा घटक आम्ही पुढे नेणार आहोत. त्यामुळे कोणतीही गोष्ट स्किप होणार नाही याची आम्ही 100% काळजी घेतलेली आहे आणि आम्ही या पद्धतीने पुढे जाणार आहोत. शब्दसंग्रह असेल, वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या हे घटक हे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना सरावासाठी आणि संकल्पना समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त सराव कसा करून घेता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण वर्गीकरण, क्रम ओळखणे या 2 घटक आणि आकलन म्हणजे आकलन, वर्गीकरण आणि क्रम ओळखणे हे तिन्ही घटना एकमेकावर डिपेंड आहेत. म्हणजे आकलन झालं तर त्याचं वर्गीकरण होणार आणि वर्गीकरण झाल्यानंतरच आपल्याला क्रम ओळखता येतो असं आपण पाहणार आहोत. त्यानंतर तर्कसंगती व अनुमान हा 12% भारांशाचा जो विषय आहे तो घटक आहे. त्या घटकामध्ये मुलांना अवघड वाटणारी जी उदाहरणं असतात ती वयाची असतील, नात्यांची असतील, कारण त्यामध्ये विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरण वाचल्यानंतर कन्फ्यूज होतात. ते कन्फ्यूज होऊ नये म्हणून उदाहरण वाचत असतानाच त्या उदाहरणातील त्या शब्दांचा किंवा वाक्याचा अर्थ लावता यावा आणि विद्यार्थ्यांना एका विशिष्ट निर्णयापर्यंत जाता यावं हे आपण इथं सांगणार आहोत. त्यानंतर आरशातील प्रतिमा आणि जलप्रतिबिंब या दोन्हीमध्ये नेमका फरक काय, तो नेमकं कसं ओळखायचं यावरही आपण जास्तीत जास्त भर देणार आहोत. त्यानंतर समसंबंध जो आहे तो घटक याच पद्धतीने पुढे जाणार आहे. हा घटक जो आहे तो अधिक सरावाचा आहे, मात्र तो समसंबंध लावण्यासाठी काही फॉर्म्युले आहेत किंवा काही ट्रिक्स आहेत किंवा काही नियमावली आहेत. त्या एकदा नियमावली आपल्या लक्षात आल्या की मग एक संबंध लावत जातो आणि आपल्याला पटकन कोणता संबंध ह्याला लागू पडतो हे समजतं. मग ते नेमकं कसं आहे यावरही आपण विद्यार्थ्यांशी बारीक म्हणजे बेसिक पद्धतीनं जाणार आहोत. समान पद ओळखणे अत्यंत सोपं आहे, मात्र तिथेही मुलं कशी फसतात यावरही आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि शेवटचा जो महत्वाचा घटक आहे तो कूट प्रश्न. त्या कूट प्रश्नामध्ये रांगेतील स्थान असेल, दिशा असेल, दिनदर्शिका असेल, वेन आकृती असेल आणि चौरस आणि वर्तुळातील संख्या असतील, हे सगळे घटक गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये येत असतात आणि त्या दोन्हीचा संबंध पाहूनच आपण इथं पुढे जाणार आहोत. याच्यासाठी 16% भारांश आहे आणि हा जो भारांश आहे याचा विचार करता यावर अधिकचा फोकस करणं हे आम्ही लक्षात ठेवलेलं आहे. आणि याच्यातील प्रश्न हे मगाशी सांगितल्या पद्धतीने 1 किंवा 2 प्रश्न माझा राहिला हे मिळवून देणारे प्रश्न यात घटकामध्ये आहेत. ते प्रश्न अधिक आपण फोकस करणार आहोत. अशा पद्धतीने हा 1ली ते 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. आणि हा जो अभ्यासक्रम आहे तो आपण पाहिला. आता हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना आपल्या काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टीसाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. मग त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत
तर मी आतापर्यंत इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मध्ये मी आतापर्यंत काय अभ्यास केला आणि मला नेमकं कोणता घटक मला लक्षात येत नाही, मला कोणत्या घटकामध्ये अडचण येते, हे विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगता आलं पाहिजे चर्चेच्या दरम्यान, किंवा त्यांच्या पालकांना सांगता आलं पाहिजे, की जेणेकरून ज्या वेळेला ग्रुपवर, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा चालू असते, किंवा तुम्हाला जर लाईव्ह सेशन मध्ये मत मांडता नाही आलं तर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही जर तुमचा बेसिक अडचण सांगितली, की सर मला हाच घटक फक्त समजत नाही, तर मला हा प्रश्न समजेल, तर नेमकं जर तुम्हाला सांगता आलं तर तुम्हाला अचूक मार्गदर्शन करणं हे आम्हाला शक्य होईल. जनरली मार्गदर्शन सर्व घटकांचं सुरूच राहणार आहे, मात्र तुम्हाला आता या शिबिरामध्ये ही गोष्ट बारकाईनं बघायची आहे, लक्षात आणून द्यायचे आहे आमच्या, की मला या पद्धतीचं किंवा हा घटक अवघड जातो किंवा मला समजत नाही. तुमच्यासाठी स्वतंत्रपणे एखादा घटक व्हॉट्सअप मध्ये किंवा पर्सनलायझेशन मध्ये तुम्हाला तो घटक अधिकचा स्पष्ट करून देण्याच्या हेतून आम्ही हे बोलत आहोत. आणखी दुसरा विषय जो आहे तो मला फोकस काय करायचं आहे, म्हणजे काही मुलांचं असं टार्गेट असतं, मला ही परीक्षा फोकस करायची आहे, मला ती परीक्षा फोकस करायची आहे. तुमचं फोकसिंग आहे ते तुम्ही ह्या वर्षी क्लिअर करा. त्या फोकसिंगच्या अनुषंगानं या उन्हाळी शिबिरामध्ये तुम्ही तुमचं ध्येय घेऊन बसा, म्हणजे त्या ध्येयाप्रत जाण्याची पूर्वतयारी या शिबिरामध्ये तुमची नक्की होईल, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो, की काही लोकांची फक्त ही 5वी शिष्यवृत्ती, नवोदय किंवा 7वी 8वी शिष्यवृत्ती हे फोकसिंग नसतं. काही विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं फोकसिंग हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून एमपीएससी युपीएससीचं असतं. त्याच्या तयारीच्या दृष्टीने जर तुम्ही तयारी करणार असाल तर अजूनही तुम्हाला वेगळ्या मार्गदर्शनाची गरज असते. ते मार्गदर्शन सुद्धा आमच्या मार्फत दिलं जाण्याच्या साठीचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण आम्ही आता ज्या मुलाखती ऐकतो किंवा पाहतोय आपण जनरली, जे युपीएससी क्रॅक करतात, एमपीएससी क्रॅक करतात, त्यांचं एकच बेसिक असतं, सांगत असतात ते नेहमी, की आमची तयारी जिल्हा परिषद शाळेमध्ये या किंवा प्राथमिक लेवलला या पद्धतीने झाले म्हणून आम्ही अचीव्ह करू शकतो. मग हे अचिव्हमेंट आपल्याला भविष्यातली करण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही मागच्या वर्षी एकूण 5 गेस्ट लेक्चर अरेंज केले होते. गेस्ट लेक्चर अरेंज करण्यामागचा उद्देश असा असतो की त्या शिक्षकांचा एक वेगळा अनुभव असतो आणि तो वेगळा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टीने आपण गेल्या वर्षी प्रयत्न केले होते. तसेही प्रयत्न या वर्षी करण्याचा आमचा मानस आहे. मात्र त्याची रिक्वायरमेंट कशी आहे, कोणत्या स्वरूपाचे आहे ते पाहून त्या दर्जाचं आपल्याला मार्गदर्शन अरेंज करणे शक्य होणार आहे. अशा पद्धतीनं इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा कोणासाठी, कशी आणि त्यामध्ये इन्क्लुडिंग असणारे विषय आणि त्या विषयातील असणारे घटक, ते घटक आपण या पुढील म्हणण्यापासून पेक्षा उद्यापासून 10 जून पर्यंत अखंडपणे घेणार आहोत. आणि ते घेण्यासाठी आमची लर्निफाय टीम सज्ज आहे. आपणही वेळेवर सज्ज राहावे आणि याचा फायदा आपण सर्वांनी करून घ्यावा. गेल्या वर्षीचं जे यश आहे ते आमच्यासाठी मिरॅकल आहे, कारण आम्हाला जो तुम्ही प्रतिसाद दिला आणि त्यामुळे आम्ही जे एवढं मोठं यश करू शकलो, मोठं आम्ही जाऊ, हे तुमच्यामुळे शक्य झालं. आणि आताही तोच उद्देश ठेवून त्याच्याही पेक्षा मोठी भरारी घेण्याचा आमचा मानस आहे. तुम्ही त्याला प्रतिसाद द्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आत्ताच माझं इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या विषयीचं विवेचन संपवतो. धन्यवाद. ओव्हर टू पवार सर. धन्यवाद सुधार सर. तर आत्ताच आपण शिष्यवृत्ती
स्कॉलरशिप परीक्षेसाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण बारकाईने बघितला. त्याच्यातले टॉपिक कुठले आहेत आणि कुठल्या टॉपिकला किंवा कुठल्या घटकाला किती भारांश आहे हे आपण बारकाईनं आपल्याला सुधार सरांनी समजावून सांगितलं. तर सर्वांनी ह्या पद्धतीनंच आपण आपला अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत. साधारण ह्या महिनाभरात ह्याची दक्षता घ्यायची, हे लक्षात ठेवायचंय. आता जशा पद्धतीनं स्कॉलरशिप परीक्षेसाठी बऱ्याच लोकांनी ह्या उन्हाळी शिबिराला ऍडमिशन घेतली, अगदी तसंच नवोदयसाठी सुद्धा भरपूर विद्यार्थी आणि त्यांचे पालक इच्छुक आहेत. आणि त्याच नवोदय परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे किंवा कशा पद्धतीनं त्या अभ्यासक्रमाला आपण सामोरं गेलं पाहिजे, कशा पद्धतीनं अभ्यासक्रम केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, याविषयीचं सुद्धा आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. माझे सहकारी शेखर चांगण सर यांना मी विनंती करतो की त्यांनी नवोदय परीक्षा ही कशी असणार आहे, त्याच्यातले घटक कसे असणार आहेत, याविषयीचं मार्गदर्शन आपल्या ह्या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना द्यावयाचं आहे. चांगण सर. सर्वांना नमस्कार. आशा आहे माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचत असेल. माझा आवाज पोहोचतोय क्लिअर? हो, अगदी क्लिअर आहे सर आवाज. येस. स्क्रीन दिसते माझी? हो, दिसते. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांचा पाया आणि भविष्यात होऊ घातलेली विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणारी जी काही स्पर्धा परीक्षा असणार आहे, त्यांचा जो पाया आहे, यापैकी सर्वात महत्वाची आणि पालकांच्या पसंतीची जी स्पर्धा परीक्षा आहे, यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, याकडे पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि एकूणच आपल्या सर्व समाजामध्ये एका चांगली आणि दर्जेदार प्रवेश परीक्षा म्हणून पाहिलं जातं. ही परीक्षा, या परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांना या परीक्षेचं स्वरूप, जवाहर नवोदय विद्यालय आणि त्याची एकूणच प्रवेश प्रक्रिया, या संदर्भात मी आपणासमोर काही मुद्दे मांडणार आहे. यामध्ये विचार करायचं झालं तर जवाहर नवोदय विद्यालय याविषयी जर आपल्याला सुरुवातीला माहिती घ्यायचं झालं किंवा त्याविषयी जर चर्चा करायची झाली तर जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना साधारणतः 1985 मध्ये आपल्या भारत सरकारने एक उदात्त हेतू ठेवून केलेली होती, जो की ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, होतकरू हुशार विद्यार्थ्यांना एका ठिकाणी येऊन एक चांगलं दर्जेदार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचं शिक्षण त्यांना घेता यावं आणि त्यांच्यामध्ये एक छानसा सकारात्मक बदल घडून एक देशासाठी चांगला नागरिक मिळावा, या हेतूनं जवाहर नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली होती. याचं संपूर्ण देखरेख आणि नियोजन हे नवोदय विद्यालय समिती, जे की मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या आधिपत्याखाली केलं जातं. याचं मुख्य हेतू मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवणं, फक्त शिक्षण पुरवणं नाही तर ते मोफत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने संपूर्ण भारतभरामध्ये सुमारे 650+ नवोदय विद्यालय आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सध्या 34 नवोदय विद्यालय कार्यरत आहेत. म्हणजेच महाराष्ट्राचा विचार करायचा झालं तर सरासरी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नवोदय विद्यालय सध्या कार्यरत आहे. याचा मुख्य केंद्रबिंदू हा कायमच ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थी राहिलेले आहेत. त्याचबरोबर शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही यामध्ये समाविष्ट केलं जातं, जेणेकरून या सर्व होतकरू विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मोफत शिक्षण या शाळेमार्फत देण्याचं काम केलं जातं. आता हे जे नवोदय
विद्यालय आहे, यामध्ये प्रवेशासाठीची जी असणारी निवड चाचणी आहे, स्पर्धा परीक्षा आहे, यासाठी जी पात्रता पाहायला गेलं तर सध्याच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये जो विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये शिकत असणार आहे तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार आहे. त्याचबरोबर तो विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयासाठी प्रवेश परीक्षा देऊ शकतो आणि ज्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात आपण प्रवेश घेणार आहोत त्याच जिल्ह्यात तो विद्यार्थी शासनाच्या सर्व शासनमान्य जिल्हा परिषद असतील, संस्थांमधील अनुदानित शाळांमध्ये असतील, अशा सर्व संस्थांमधील विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये शिकणारे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थी यापूर्वी प्रवेश परीक्षा दिलेला नसावा. म्हणजे इथं नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा देण्यासाठी आपल्याला एकच संधी आहे हे प्रकर्षानं जाणवत आहे. आणि त्याचबरोबर प्रवेशाच्या वेळी तो विद्यार्थी इयत्ता 6वी इयत्ता 5वी पास झालेला असावा. ज्या परीक्षा शाळांमध्ये घेतल्या जातात त्यामध्ये तो विद्यार्थी उत्तीर्ण होऊन नंतरच त्याला 6वी मध्ये प्रवेश मिळवता येतो. याची वयोमर्यादा जर पाहायला गेलं तर 1 मे 2014 ते 30 एप्रिल 2016 या दरम्यान त्या विद्यार्थ्याचा जन्म झालेला असावा असे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात. आता ही संभाव्य तारीख आहे. 2025 साठी जी काही नवोदयची प्रवेश परीक्षा झाली होती यामध्ये 1 मे 2013 ते 30 एप्रिल 2015 पर्यंतचे विद्यार्थी यामध्ये ज्यांचा जन्म झाला होता अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली होती. या वर्षीसाठीची ही संभाव्य तारीख आहे. म्हणजे साधारणतः ज्यांचं वय 11 वर्ष पूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. आता नवोदय विद्यालयातील प्रवेश संख्या किंवा जागांचा जर विचार करायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यानुसार जागांची संख्या 80 ते 100च्या दरम्यान असते. साधारणतः बहुतांश जिल्ह्यांमध्ये तेथील विद्यार्थी संख्या आणि तेथील लोकसंख्या विचारात घेता हे प्रवेश संख्या निश्चित केली जाते. बहुतांश जिल्ह्यांमध्ये 80च्या आसपास जागा नवोदय विद्यालयामध्ये इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये मुलं आणि मुलींचं प्रमाण साधारणतः समान राखण्यासाठी सध्या शासन प्रयत्न करत आहे, जेणेकरून मुलांबरोबरच मुलींचीही संख्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये कशा पद्धतीने वाढेल आणि मुलींचाही विकास कसा होईल हे सरकार त्याकडे लक्ष देत आहे. प्रवेशातील जागांच्या संदर्भात शासन काही आरक्षण लागू करत आहे, जेणेकरून सर्व घटकातील विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश घेता येईल आणि सर्वांना न्याय मिळून सर्व घटकातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेशाची संधी कशी मिळेल हे या आरक्षणाने निश्चित केलेलं आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, दिव्यांग विद्यार्थी, मुली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने विशेष आरक्षण ठेवलं आहे. आता ह्यातला महत्वाचा भाग जर पाहायला गेलं आरक्षणामध्ये तर सर्व जागांपैकी 75% जागा या फक्त ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने राखीव ठेवलेल्या आहेत आणि 25% जागा या शहरी भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने राखीव केलेल्या आहेत. म्हणजे जर 80 जागांचा विचार करायला गेलं तर साधारणतः 60 जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळतात आणि 20 जागा या शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर विशेषतः मुलींसाठी शासनाने 1/3 जागा या राखीव ठेवलेल्या आहेत.
म्हणजे मुलींची संख्या जास्तीत जास्त कशी वाढावी यासाठी त्यांनी हा आरक्षणाचा एक क्रायटेरिया तिथं लागू केलेला आपल्याला दिसून येतो. आता या प्रवेश परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे याकडे आपण, जो की आपला सर्वांच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचा भाग आहे, जेणेकरून काही विद्यार्थी या परीक्षेसाठी नव्याने सामोरे जाणार आहेत, काही पालक जाणकार आहेत, त्यांना या परीक्षेबद्दल थोडीफार माहिती आहे, परंतु ही परीक्षा कशा स्वरूपाची असते, काय असते याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूयात. या परीक्षेसाठी असणारे सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रकारचे असतात, म्हणजे की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा पॅटर्न पाळला जातो आहे. नवोदय परीक्षेच्या पॅटर्न मध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आणि बहुपर्यायी प्रश्न आपणास विचारले जातात. यातील मुख्य विषय जर पाहायला गेलं तर 3 विषय मुख्य आहेत. यामध्ये मानसिक क्षमता, यालाच आपण थोडक्यात बुद्धिमत्ता म्हणू शकतो, अंकगणित आणि भाषा, अशा मुख्य 3 विषयांवरती या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. एकूण प्रश्न संख्या 80 असते आणि 80 प्रश्नांसाठी एकूण 100 गुण दिले जातात. या 100 गुणांचं डिवायडेशन किंवा त्याचं विभाग, त्याचं विलगीकरण जर केलं तर आपणास त्याच्या पुढच्या मुद्द्यांमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. या परीक्षेसाठी हे 80 प्रश्न सोडवण्यासाठी आपणास 2 तासांचा कालावधी दिला जातो. आणि माध्यमाचा जर विचार करायला गेलं, परीक्षेचं माध्यम कोणतं निवडावं, तर स्थानिक भाषांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी शक्यतो मराठी भाषेचं माध्यम निवडलं जातं, पण असं काही बंधन नाहीये. ज्याची जी मातृभाषा असेल, मुख्य भाषा आहेत जसं की गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, हिंदी आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय भाषा आपली इंग्रजी, या भाषांमध्ये सुद्धा आपण ही परीक्षा देऊ शकतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यामध्ये, अंध विद्यार्थ्यांसाठी 30 मिनिटांचा अतिरिक्त वेळ या परीक्षेमध्ये दिला जात असतो. आता विषयनिहाय जर आपण उपघटकांचं विश्लेषण केलं तर यामध्ये आपणास काही उपघटक दिसून येतात. यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे, इथे मी थोडंसं चेंज करतोय, मानसिक क्षमता चाचणी. यासाठी 50 गुण दिलेले आहेत. सर्वात म्हणजे एकूण गुणांच्या अर्धे गुण आपल्याला मानसिक क्षमता चाचणीमध्येच मिळतात. म्हणजे नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेमध्ये या विषयाला खूप जास्त महत्व दिलेलं आहे. विद्यार्थ्याची तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार क्षमता कशा पद्धतीची आहे हे तपासण्या हेतून या विषयाचा समावेश या प्रवेश परीक्षेमध्ये केलेला आहे. यातील उपघटक आणि त्यांचं गुणांकन आपण पाहू शकतो. आकृती ओळख आणि विश्लेषण, यासाठी अंदाजे 5 प्रश्न असतात आणि त्यांना एकूण 6.25 एवढं गुणांकन आहे. म्हणजे एक प्रश्न साधारणतः 1.25 गुणांसाठी आपल्याला तिथे दिलेला आहे. त्याचबरोबर क्रमिक आकृती आणि पॅटर्न, यामध्ये आकृत्यांचा क्रम ओळखणं, आकृतीबंध ओळखणं, क्रमाने येणाऱ्या आकृती ओळखणं, अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात ते या उपघटकामध्ये समाविष्ट केलेले आपल्याला दिसतात. यासाठी सुद्धा अंदाजे 5 प्रश्न विचारले जातात आणि गुणांकन 6.25 एवढा अंदाजे ठरवून दिलेला आहे. त्याचबरोबर पुढचा उपघटक पाहायला गेलं तर आरसा व पाण्यातील प्रतिमा, याविषयी अंदाजे 4 प्रश्न विचारले जातात आणि एकूण
5 गुण या प्रश्नामध्ये आपण मिळवू शकतो. आता हा घटक खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी जर सराव केला तर हे 4 गुण किंवा जे काही प्रश्न विचारले जातील या घटकावरती तर ते गुण आपल्याला सहज मिळून जातात. फक्त याच्यामध्ये सातत्यानं सराव करण्याची आवश्यकता असते. म्हणजे आकृतीबाबत जे काही घटक असतील, वरचे तिन्ही घटक पाहता, आकृती ओळख असेल, क्रमिक आकृती पॅटर्न असेल, आरसा व पाण्यातील प्रतिमा, हे तिन्ही घटक पाहता या तिन्हीमध्ये फक्त आणि फक्त सातत्याने सरावाची आवश्यकता असते. आणि त्याचबरोबर इतर काही बेसिक बाबी आहेत. म्हणजे त्या आकृत्यांचं विश्लेषण कशा पद्धतीनं करायचं, ती आकृती कशा पद्धतीनं पाहायची, त्यातले बारकावे कोणते असतात, या सर्व गोष्टी आपण येत्या शिबिरामध्ये तपासणार आहोत, त्याच्यावरती विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना हे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवणं सोपं जाईल याविषयी आपणास मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुढचा घटक आहे कोडिंग आणि डिकोडिंग. म्हणजे दिलेल्या माहितीचं विश्लेषण करून विद्यार्थ्यांना उत्तरापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असते. या घटकामध्ये साधारणतः 5 प्रश्न विचारले जातात आणि गुणांकन 6.25 एवढं अंदाजे देण्यात येतं. यामध्ये एखादा प्रश्न मागे पुढे म्हणजे प्रश्न संख्या कमी जास्तही होऊ शकते, पण साधारणतः 5 प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. आकृती पूर्ण करा हा एक घटक आहे. तर यामध्ये एक ठराविक प्रकारची आकृती देऊन त्याचा इतर भाग म्हणजे एखादा भौमितिक आकार असेल तो पूर्ण कशा पद्धतीने करायचा याविषयी प्रश्न विचारला जातो. इथे विद्यार्थ्यांना ती आकृती समजून घेणं खूप महत्वाचं असतं. तर ती कशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो, त्यातले बारकावे काय आहेत याविषयी निश्चितच आपणापर्यंत योग्य रीतीने मार्गदर्शन या शिबिरामध्ये पोहोचवलं जाईल. पुढचा घटक आहे दिशा व अंतर. यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना दिशेवरती आधारित प्रश्न विचारले जातात. मग इथं विद्यार्थ्यांच्या दिशा ही संकल्पना पायाभूत आहे, ती लहानपणापासून विद्यार्थी शिकत आलेले असतात, पण तरी सुद्धा इथं कुठंतरी थोडीशी फसगत होते. मग पुन्हा तो मुद्दा येतो डावा उजवा, मुख्य दिशा, उपदिशा, या सर्व दिशांचा आधार घेऊन इथे प्रश्न विचारले जातात. यावर साधारण 4 प्रश्न आणि 5 गुण या पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. क्रम पुढचा घटक असणार आहे क्रम शोधा. म्हणजे साधारणतः आकृतीबंध या घटकाशी निगडीत असा हा उपघटक दिलेला आहे. यामध्ये अंदाजे 4 प्रश्न आणि गुणांकन 5 या पद्धतीनं असणार आहे. आणि या मानसिक क्षमता चाचणीमधील सर्वात जास्त गुणांकन असणारा घटक म्हणजे विश्लेषणात्मक विचार व इतर. यामध्ये विद्यार्थ्यांना एक ठराविक प्रश्न विचारले जातात, कोडी वजा वगैरे असतील असे प्रश्न विचारून त्या विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात. याला साधारणतः 8 गुण आहेत आणि 8 प्रश्न आणि 10 गुण आहेत. असा हा मानसिक क्षमता चाचणीचा 50 गुणांचं विलगीकरण त्यांनी करून दिलेलं आहे. हे 50 गुण जर आपले परफेक्ट झाले तर निश्चितच नवोदय स्पर्धा परीक्षेमध्ये आपणास जास्तीत जास्त गुण मिळवून आपला प्रवेश निश्चित करता येतो. यासाठी जे लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत, पायाभूत संकल्पना आहेत, या येत्या काळामध्ये आपण आपल्या लर्निफाय अकॅडमीच्या शिबिरामध्ये शिकणार आहोत. यातील पुढचा घटक असणार आहे अंकगणित चाचणी. यामध्ये अंकगणितासाठी 25 गुण निश्चित केलेले आहेत. तर त्याचं विभाग कशा पद्धतीने पाडलेले आहेत, उपघटक कोणते आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. संख्या व
क्रमानुक्रम हा त्यांचा पहिला घटक आहे. म्हणजेच संख्याज्ञान या घटकावरती आधारित साधारणतः 3 प्रश्न इथे विचारला जातात आणि त्यासाठी गुणांकन असणार आहे 3.75 एवढे गुण अंदाजे तिथे दिलेले आहेत. भिन्न व दशांश हा घटक साधारणतः अपूर्णांक या घटकाशी निगडित आहे. अपूर्णांकामधील पायाभूत संकल्पना ज्यांच्या क्लिअर असतात त्यांना हा घटक सोपा जातो आणि या घटकावरती बऱ्याच वेळेस या नवोदय स्पर्धा परीक्षा असेल, इतर स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धांमधील मेरिट ठरलं जातं. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. कारण या घटकांमध्येच बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात. या अडचणी आपल्या विद्यार्थ्यांना येणार नाहीत या दृष्टीनं आपण त्यांची पूर्वतयारी कशा पद्धतीने करता येईल हे आपण येत्या काही दिवसांमध्ये आपले तज्ज्ञ मार्गदर्शक आपणापर्यंत त्याची मांडणी करणार आहेत. पुढचा घटक असणार आहे लसावी व मसावी. यासाठी अंदाजे 2 प्रश्न आणि गुण साधारणतः 2.5. त्याचबरोबर पुढचा घटक असणार आहे सरासरी व टक्केवारी. यासाठी अंदाजे 3 प्रश्न असणार आहेत आणि गुणांकन 3.75, जे की बऱ्यापैकी आपल्या व्यावहारिक ज्ञानामध्ये वापरले जाणारा हा घटक आहे. विद्यार्थ्याचं व्यवहार ज्ञान कशा प्रकारे विकसित झालेलं आहे हे तपासण्यासाठी या घटकातील प्रश्न विचारले जातात. पुढचा उपघटक असणार आहे प्रमाण व अनुपात. या घटकावर देखील तुमची स्क्रीन रिफ्रेश नाही होते, बहुतेक दिसत नाहीये. रिफ्रेश नाही झाली अजून, त्याच्यावर मानसिक क्षमतेतच हे दिसतंय. अच्छा, स्लाइड दिसते. माफ करा. स्क्रीन दिसते आता. स्क्रीन दिसतेय पण मानसिक क्षमतेचीच स्लाइड दिसते अजूनही. अच्छा, ओके, आता दिसते. हो हो, ठीक आहे. प्रमाण व अनुपात या घटकासाठी साधारणतः 2 प्रश्न विचारले जातात. यासाठी गुणांकन असणार आहे 2.5. त्याचबरोबर वेळ, काम व वेग या घटकासाठी सुद्धा साधारणतः 2 प्रश्न विचारले जातात. गुणांकन पुन्हा तेच आपल्याला दिसून येतं 2.5. यातील जास्तीत जास्त घटक पाहायला गेलं तर विद्यार्थ्याच्या व्यवहार ज्ञान जास्तीत जास्त कशा पद्धतीनं तपासता येईल या उद्देशानं या प्रश्नांची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. हे उपघटक निवडलेले दिसून येतात. पुढचा घटक आहे लांबी, वजन, क्षेत्रफळ. यासाठी सुद्धा साधारणतः 2 प्रश्न विचारले जातात आणि गुणांकन 2.5 आहे. साधे कोडे आणि तर्क हे सुद्धा गणितामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे आणि यावरती सुद्धा अंदाजे साधारणतः 2 प्रश्न विचारले जातात, जेणेकरून विद्यार्थ्याची तार्किक क्षमता तपासता येईल या उद्देशाने या प्रकारचे प्रश्न यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. त्याचबरोबर घड्याळ, कॅलेंडर आणि रूपांतरण म्हणजे जे काही आपली मापनाची परिमाण आहेत या परिमाणांचं रूपांतरण यावर अंदाजे 2 प्रश्न विचारले जातात आणि गुणांकन 2.5. या पद्धतीनं अंकगणितासाठी साधारणतः 20 प्रश्न आणि 25 गुण असं अंकगणितासाठी त्यांनी भारांश निश्चिती केलेली आपल्याला दिसून येते. आता नवोदय परीक्षेचा विचार करता ज्या विद्यार्थ्यांना नवोदयमध्ये प्रवेश मिळवायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा विषय कोणता असेल तर तो मानसिक क्षमता चाचणीच्या पेक्षाही जास्तीत जास्त प्रभावी ठरणारा विषय म्हणजे अंकगणित चाचणी हा आहे.
या विषयाकडं जे विद्यार्थी गांभीर्यानं लक्ष देतात, या विषयाची जास्तीत जास्त सराव करतात, तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी निश्चितच फायदा होतो. म्हणूनच या विषयाची पूर्वतयारी या शिबिरामध्ये करून घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. जे आपले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत तेही चांगल्या प्रकारे यातील बारकावे, पायाभूत संकल्पना विद्यार्थ्यांच्या क्लिअर करून घेतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवोदय स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा निश्चितच चांगला फायदा झालेला आपल्याला दिसून येणार आहे. आणि यातील तिसरा आणि शेवटचा विषय म्हणजे भाषा चाचणी. यासाठी अंदाजे नाही तर फिक्स 25 गुण दिलेले असतात. तर यातील उपघटक जर आपल्याला पाहायचं झालं तर अपठित गद्य यामध्ये अंदाजे साधारणतः 8 प्रश्न विचारले जातात, गुण 10 असतात. तर यामध्ये अपठित याचा अर्थ असा की जो उतारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नसेल असा उतारा तिथे दिला जातो आणि त्या उतारावरती आधारित प्रश्न विचारले जातात. तर यासाठी कोणत्या बेसिक्स आपल्याला पाळायचे आहेत, ते कशा पद्धतीनं आपल्याला सोपं जाईल हे करण्यासाठी निश्चितच आपल्याला या शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे. पुढचा घटक आहे समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, जो की हा घटक आपण स्पर्धा परीक्षांचा पाया जिथपासून सुरू होतो तिथपासून आपण हा अभ्यास करत आलेलो आहे. पण तरी सुद्धा इथे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाचनाची गरज असते, जेणेकरून ते विद्यार्थी या घटकामध्ये अडकणार नाहीत. म्हणून त्यासाठी काय करावं लागेल हे आपण तपासणार आहोत आणि त्यावर येत्या शिबिरामध्ये चर्चा करणार आहोत. यासाठी अंदाजे 2 प्रश्न संख्या आहे आणि गुणांकन 2.5 या पद्धतीचा असणार आहे. योग्य शब्द निवड या प्रकारच्या घटकामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना त्या प्रश्नामध्ये पर्यायातून योग्य प्रकारचे शब्द निवडावे लागतात. यासाठी अंदाजे 2 प्रश्न विचारले जातात आणि गुणांकन 2.5 हे आपल्याला दिसून येत आहे. यानंतरचा उपघटक आहे व्याकरण. यामध्ये काळ, वचन, लिंग आणि एकूणच इतर कार्यात्मक व्याकरण जे आहे याचा अंतर्भाव या घटकामध्ये केलेला आहे. तर मगाशी सुतार सरांनी सांगितल्याप्रमाणे या संदर्भातील जो काही व्याकरणाचा भाग असेल तो आपण त्याच्या पायाभूत संकल्पना या शिबिरामध्ये स्पष्ट करणार आहोत. यासाठी अंदाजे नवोदय परीक्षेमध्ये 4 प्रश्न आणि 5 गुण विद्यार्थ्यांना विचारले जातात. आणि शेवटचा घटक असणार आहे वाक्य रचना व भाषिक समज. या उपघटकामध्ये विद्यार्थ्यांना वाक्य रचनेसंदर्भात प्रश्न विचारले जातात. साधारणतः 4 प्रश्न विचारले जातात आणि याला गुणांकन असत आहे 5. अशा प्रकारे मानसिक क्षमता चाचणी 50 गुण, भाषा 25 गुण आणि अंकगणित 25 गुण असे एकूण 100 गुणांची ही नवोदय स्पर्धा परीक्षा चाचणी आपणाला विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी सामोरं जावं लागतं. यात जास्तीत जास्त गुण मिळणारे विद्यार्थी कसे समाविष्ट होतील, जास्त विद्यार्थ्यांना कसा याचा लाभ होईल यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत. आता यामध्ये नवोदय विद्यालयात जर प्रवेश झाला तर कोणत्या प्रकारचे फायदे त्या विद्यार्थ्याला मिळतात. सर्वात पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे इथून पुढचं म्हणजे 6वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण हे विद्यार्थ्याला पूर्णपणे मोफत दिलं जातं. यासाठी आवश्यक पुस्तके, राहण्याची सोय असेल, तिथे लागणारे इतर सर्व सुविधा असतील, या सर्व सुविधा त्या विद्यार्थ्याला नवोदय विद्यालयाच्या परिसरामध्ये मोफत पुरवल्या जातात. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासासाठी सुविधायुक्त शिक्षण
या नवोदय विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पुरवलं जातं. दर्जेदार शिक्षण व करिअर मार्गदर्शन. निश्चितच नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि तिथून बाहेर पडलेले विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपणास थोडेसे प्रगल्भ आणि विचारक्षम झालेले दिसतात. कारण त्या विद्यालयामध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची त्या पद्धतीने तयारी करून घेतली जाते, जेणेकरून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने केला जाईल. निश्चितच इतर शाळांमध्ये देखील या पद्धतीने तयारी केली जाते, पण नवोदय विद्यालयाचा विचार करता एक वेगळ्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचे सामाजिक जडणघडण नवोदय विद्यालयामध्ये होत असते, कारण विद्यार्थी घरापासून लांब राहतो, एक वेगळ्या वातावरणामध्ये वाढतो, त्या समाजामध्ये मिक्स होतो, इतरांबरोबर इंटरॅक्शन असेल, त्यातले व्यक्तिमत्व विकासाचे गुण असतील, हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला विकसित झालेले दिसून येतात. आता हे प्रवेश मिळाल्यानंतरचे फायदे जरी असले तरी बरेच विद्यार्थी पालक यांचा समज असतो की जागा लिमिटेड आहेत, मग या परीक्षेसाठीची तयारी करायची का? तर निश्चितच या परीक्षेची तयारी करायची आहे, कारण ह्या परीक्षेची तयारी केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणखीन चांगल्या प्रकारचे सकारात्मक बदल आपल्याला दिसून येणार आहेत. यामध्ये गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षांची सवय आपल्या विद्यार्थ्यांना लागणार आहे, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या स्पर्धा असतील, समाजामध्ये वावरताना समोर येणाऱ्या समस्या असतील, अशा समस्यांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थी तयार करण्या हेतून ही एक स्पर्धा परीक्षांचा मुख्य पाया असणारी स्पर्धा परीक्षा आहे. म्हणून नवोदय विद्यालयाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी आपण निश्चितच केली पाहिजे. गणित आणि मानसिक क्षमता विषयाने तार्किक विकास आपल्या विद्यार्थ्यांचा घडून येतो, जो की समाजामध्ये वावरताना, पुढच्या आयुष्यात वावरताना विद्यार्थ्याला कायमच उपयोगी पडणार आहे. या परीक्षेची तयारी केल्याने विद्यार्थ्याचा निश्चितच एक चांगला आत्मविश्वास वाढणार आहे, जेणेकरून सतत अभ्यास आणि सराव यामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये याचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या जे काही स्पर्धा परीक्षा आहेत, म्हणजे 6वीची नवोदयची प्रवेश परीक्षा जरी असली तरी 8वीलाही NMMS आहे, 8वीला स्कॉलरशिप आहे. त्याचबरोबर 10वी-12वी नंतर ज्यांचा जास्त कल असतो अशा नीट आहेत, JEE आहेत, यांसारख्या प्रवेश परीक्षा आहेत. त्याचबरोबर MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा आहेत. या सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं ही नवोदयची प्रवेश परीक्षा एक खूप महत्वाची मानली जाते, कारण त्या सर्व स्पर्धा परीक्षांचा पाया नवोदय आणि शिष्यवृत्ती या 2 परीक्षांकडे पाहिलं जातं. आणि विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच कायम अग्रेसर राहण्याची जिद्द आणि चिकाटी आपणाला दिसून येते, कारण या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तो विद्यार्थी कायम प्रयत्नशील राहतोय, त्या पद्धतीनं सराव करतोय, अभ्यास करतोय आणि यश मिळवण्यासाठी झगडतोय. ती झगडण्याची आणि टिकून राहण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये तयार होते आणि असा विद्यार्थी निश्चितच समाजामध्ये कायम अग्रेसर राहणार आहे. आता या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करावी? ही तयारी करत असताना विद्यार्थ्यांना दररोज नियमित अभ्यासाची, सरावाची गरज आहे. जो विद्यार्थी नियमित सराव करणार आहे, नियमित अभ्यास करणार आहे, असा विद्यार्थी निश्चितच अशा परीक्षांमध्ये यश मिळवतो. त्याचबरोबर आपणाला अजून काय करता येईल, तर लर्निफाय अकॅडमी सोबत या शिबिरामध्ये आपण या परीक्षेसाठी लागणारे जे काही सर्व घटक आहेत, उपघटक आहेत, यांचा पायाभूत संकल्पना आणि इतर संकल्पना या आपण क्लिअर करून घेणार आहोत, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला यश मिळवण्यासाठी मदत होणार आहे. वर्षभर लर्निफायच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज मध्ये विद्यार्थी सहभागी झाल्यानं त्या विद्यार्थ्याला नियमित सराव मिळणार आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास असेल,
सराव संचांचा अभ्यास असेल, यामध्ये लर्निफायचा आपण यावर्षी जो काही सराव संच देत आहोत, प्रश्नपत्रिका सराव संच, याचाही अभ्यास करून आपल्याला विद्यार्थ्याची नवोदयच्या पूर्व परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याची करून घेता येणार आहे. त्याचबरोबर बालभारती, गणित, मराठी किंवा हिंदी पुस्तकांवरती विद्यार्थ्याला भर द्यावा लागेल, जेणेकरून आतापर्यंत ज्या काही संकल्पना झालेल्या आहेत, पहिलीपासून ते विद्यार्थी काय शिकत आलेले आहेत, या सर्व गोष्टी जर विद्यार्थ्यांनी केल्या तर त्याचा फायदा निश्चितच या परीक्षेमध्ये झालेला दिसून येतो. मार्गदर्शन वर्ग, ऑनलाईन मॉक टेस्ट, त्याचबरोबर योग्य मार्गदर्शिकेची निवड, अशा पद्धतीच्या मार्गाने आपण यामध्ये विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ शकतो. आता मार्गदर्शन वर्ग किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म या मार्गाने आपली लर्निफाय अकॅडमी आपल्यासोबत वर्षभर असणारच आहे. नवोदय असेल, शिष्यवृत्ती असेल, या दोन्ही परीक्षांसाठी, इयत्ता 4थीची प्रज्ञाशोध परीक्षा असेल आणि इतर सर्व परीक्षांसाठी लर्निफाय अकॅडमी इथून पुढच्या वर्षभराच्या कालखंडात आपल्या कायमच सोबत असणार आहे. त्याचबरोबर या 40 दिवसामध्ये विद्यार्थ्यांचे पायाभूत संकल्पना क्लिअर करण्यासाठी आपली अकॅडमी कटिबद्ध असणार आहे. नवोदयसाठी असणारी अर्ज प्रक्रिया वगैरे या बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस आपणास क्लिअर केल्या जातील. साधारणतः ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येतो. तसंच शाळेच्या मदतीने किंवा CS केंद्रातून सुद्धा आपल्याला अर्ज करता येतो. तर अर्जासाठी आवश्यक कागदपत्र, जन्म प्रमाणपत्र असेल, शाळेचा दाखला असेल आणि फोटो असेल, यांच्या आधारे आपणास प्रवेश अर्ज भरता येतो. परीक्षांच्या तारखा साधारणतः या वर्षीच्या नवोदयच्या परीक्षा अंदाजे म्हणजे 2026 साठीच्या अंदाजे साधारणतः जानेवारी महिन्याच्या दरम्यान होण्याची अपेक्षा आहे. 25 मध्ये माफ करा, 18 जानेवारी 2025 ला नवोदयची परीक्षा झाली होती. यासाठीचे अर्ज साधारणतः जुलै ऑगस्टच्या दरम्यान सुरू होतात आणि त्याची मुदत साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान पर्यंत असते. त्यावेळेस आपणास अधिकृत संकेतस्थळाची चाचपणी करून ही माहिती मिळवता येणार आहे. निकाल आणि प्रवेश प्रक्रियेचा विचार करता साधारणतः मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान याचा निकाल जाहीर होतो. अधिकृत वेबसाईट वरती नवोदयच्या मार्फत हा निकाल जाहीर केला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत आणि नवोदय मार्फत सूचित केलं जातं. अशा विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून नंतर इयत्ता 6वी मध्ये नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश दिला जातो. अशा पद्धतीने सर्व स्पर्धा परीक्षांची पाय असणारी आणि एक पालकांची विद्यार्थ्यांच्या पसंतीची एक परीक्षा म्हणजे नवोदय, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या संदर्भात आता माझ्याकडून उहापोह करण्यात आला. यामध्ये नवोदय विद्यालयाची माहिती असेल, परीक्षा संदर्भातील माहिती असेल आणि त्याचबरोबर परीक्षेतील अंतर्भूत घटक आणि उपघटक, त्यांचं गुणांकन याबद्दल आपण चर्चा केली. याचबरोबर मी आपणा सर्वांना एक विनंती करू इच्छितो की येत्या 40 दिवसाच्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी त्या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीनं कनेक्ट राहून आपल्या पायाभूत संकल्पना लर्निफाय अकॅडमीच्या या शिबिरामध्ये क्लिअर करून घ्याव्यात, जेणेकरून स्पर्धा परीक्षांमध्ये सामोरं जात असताना त्या वेळेत काही त्याला एक शैक्षणिक भाषेमध्ये शब्द आहे शिली मिस्टेक्स, त्या होणार नाहीत आणि आपले गुणांकन जाणार नाही. या दृष्टीनं त्या विद्यार्थ्याची आपण सर्व विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊयात. सर्वांना येत्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. यापुढे मी सूत्र आमचे सहकारी पवार सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद चांगन सर. तर ठरल्याप्रमाणे आपण
शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेच्या संदर्भातली इत्तंभूत माहिती आज आपण सगळ्यांनी ऐकलीत. बऱ्यापैकी सगळ्यांनी वेळ देऊन ही माहिती ऐकलीत, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आजचा हा आपला इंट्रोडक्टरी सेक्शन होतं, म्हणजे आपण नक्की महिनाभरात काय घेणार आहोत त्याविषयीची सर्वांगीण माहिती आपण आज दिलेली आहे. नवोदय विद्यालयाच्या ऍडमिशनसाठीच्या ज्या काही प्रोसेस असतात, त्या ज्या काही प्रक्रिया आहेत सगळ्या, त्या सगळ्यांचे अपडेट आपण वेळोवेळी आपला जो ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपवर आपण देणार आहोत. त्यामुळं ग्रुपवर लक्ष असू द्यात. विशेष करून पालकांना मी विनंती करेन की पालकांनी निदान हे 40 दिवस बारकाईने लक्ष द्या. अपडेट्स खूप महत्वाचे आहेत, काही मिस व्हायला नको म्हणून. सो आजचं सेशन मी या ठिकाणी कन्क्लूड करतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार. माझे मित्र शेखर चांगन सर आणि विनोद सुतार सर, त्याप्रमाणे सागर राऊत सर पण या ठिकाणी आपल्याला जॉईन झाले होते. या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचं सेशन संपलंय असं या ठिकाणी मी जाहीर करतो. उद्या ठीक 7 वाजता आपलं उद्याचं पहिलं सेशन सुरू होईल. कुणीही उशीर करू नका. अगदी मोजका वेळ आपल्याला आहे. मोजक्या वेळात भरपूर सारा आपल्याला अभ्यासक्रम अगदी परफेक्ट वेळेत करून घ्यायचा आहे. सो सर्वांचे धन्यवाद. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हॅव अ नाईस डे. बाय बाय.